ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी दुधापाटळी तालुका मंठा जिल्हा जालना येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची शाखा स्थापन करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महादेव जामकर, कार्यक्रमाचे उद्घाटक राम चव्हाण, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद प्रदेशाध्यक्ष गजानन जावदे, नायब तहसीलदार बनसे काळेसर प्रतूर, विठ्ठल रंगनाथ खंदारे, आसाराम जावदे, विठ्ठल कोकाटे, गजानन लेकरवाळे, सूर्यपान जामकर, ज्ञानेश्वर मेटकर, नितीन दुबळकर, गोपालभाऊ बरोडे, ज्ञानेश्वर फुपाटे, गणेशभाऊ गवळी, रामेश्वर फुपाटे, मच्छिंद्र काळे, गजानन पारदे, विकास फुपाटे, खंडू पाटील, सोपान गंधारे, नवनाथ कोकाटे, रामप्रसाद सोनवळे, ज्ञानेश्वर कराळे, गजानन कोकाटे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आदी समस्त गावकरी उपस्थित होते। हा जागतिक दिनाची सुरुवात युनोनी 1994 मध्ये युनोमध्ये केली, म्हणजे युरोपमध्ये आहे। युनो ही जागतिक संघटना आहे। पृथ्वी तलावर जे काही 200 देश आहेत, 210 देश आहेत, त्या 210 देशांची एक संघटना आहे। जशी आपली अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद 31 राज्याची मातृसंघटना आहे, म्हणजे सर्वांची ती मातृसंघटना समजल्या जाते। तशीच युनो ही सर्व देशाची मातृसंघटना आहे। म्हणजे कुठलाही आदेश निघाला की त्या आदेशाचं पालन ते करतात आणि त्याची एक घटना आहे। 210 देशांना त्या घटनेचं पालन करावं लागतं। जशी आपली भारतीय राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटनेनुसार आपण सर्व चालतो आणि त्याचे कायदे कानून शासन निर्णय वगैरे निघतात। तसंच ही संयुक्त राष्ट्र संघटने पूर्ण जगाची ही संघटना आहे। सर्व पृथ्वीवरील सर्व धर्मासाठी, मुसलमान असतील, ख्रिश्चन असतील, जैन असतील, बुद्ध असतील आणि जे काही 18-19 धर्म आहेत, त्या धर्मासाठी एक दिवस त्या संयुक्त राष्ट्र संघटनेने राखीव ठेवला होता। पण आदिवासीचा धर्म नाही। आदिवासी हा निसर्गपूजक आहे आणि तो दगडाला देव मानतो, निसर्गाला, झाडांना पाणी पडलं की त्याला तो पाया पडतो। त्या ढगापासून आपल्याला अन्न धान्य मिळते, पीक मिळते, त्याला तो देव मानतो। तो प्रामाणिक आहे। जल जंगल जमिनीचं तो रक्षण करतो। पण त्याचा असा एखादा काही दिवस त्यासाठी नव्हता। आणि या पृथ्वीचा खरा मालक जर कोण असेल तर तो तुम्ही आम्ही बसलेले सर्व हे आदिवासी लोक आहेत। पण त्यासाठी कुठला असा दिवस नव्हता, सुट्टी नव्हती। म्हणून युनोनी असं ठरवलं, तिथल्या ज्या बुद्धिवंती देशातल्या लोकांनी असं ठरवलं की बाबा आदिवासीपासूनच तर ते उत्पत्ती आहे। मग आपण पुढे गेलो आणि हा माणूस मागं राहिला। हा माणूस जर जागरूक झाला एक दिवस तर तो आपल्यावर आक्रमण करील, आपल्याला सडो की पडो करील। आपल्या युनोमध्ये काहीतरी आपण ठरवलं पाहिजे धोरण। म्हणून 1994 मध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा हा कार्यक्रम दिला। मग त्याची सुरुवात बाकी सर्व देशामध्ये झाली, पण 2012-13 पर्यंत आपल्या भारत देशामध्ये याची सुरुवात नव्हती। मग माननीय मधुकररावजी पिचड साहेब, मोगे साहेब, वसंतरावजी पुरके, पद्माकरजी वडवी, बाबूरावजी मडावी, हे सर्व जे काही आपले नेते मंडळी होती, जे आपले समाजाचे मार्गदर्शक होते आणि त्यावेळेस मंत्री पण होते। काँग्रेसचं पण केंद्रामध्ये सरकार होतं, राज्यामध्ये पण सरकार होतं। मग आम्ही एक मीटिंग घेतली मुंबईमध्ये। मी त्यावेळेस राज्याचा अखिल भारतीय विकास परिषदचा महासचिव होतो। गृह विभागामध्ये त्यावेळेस मी होतो। त्यानंतर मी आदिवासी विभागामध्ये आलो। तर मग आम्ही सल्ला दिली कर्मचारी अधिकारी मिळून की हा असा दिवस साजरा होतो आणि तो साजरा इतर देशामध्ये होतो, मग आपल्या देशामध्ये का नाही किंवा महाराष्ट्रामध्ये का नाही झाला पाहिजे, सुरू झाला पाहिजे, का नाही तो। तर मग आम्ही अशी मीटिंग घेतली माननीय मधुकररावजी पिचड यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवाजीराव मोगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली। तर मग मंत्रालयामध्ये ती मीटिंग झाली। त्या मीटिंगचं आयोजन आम्हीच केलं होतं। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद असेल, म्हणजे सर्व संघटना, ते बिरसा ब्रिगेड असेल, ते आणखी काही संघटना असतील, लहान समाजाची, पारधी समाजाची संघटना, कोरकू, म्हणजे काही 45
जातीचे काही संघटना आहेत त्या सर्वांचे लोकप्रतिनिधींना आम्ही तिथे बोलावलं होतं सह्याद्रीमध्ये आणि खूप चांगली मीटिंग झाली. त्यामध्ये असं ठरलं की कोणीतरी युनोला आणि केंद्राला महाराष्ट्र राज्याला हे लिहिलं पाहिजे की हा दिन साजरा करावा बाबा इथे आपल्या देशात महाराष्ट्रात. तर मग आम्ही लिहिलं. आम्ही महामहिम राज्यपालांच्याकडे गेलो, महामहिम राष्ट्रपतींच्याकडे गेलो आणि त्यांना निवेदनं दिले की असं असं धोरण झालं पाहिजे. हे धोरण कोणत्या संस्था संघटना किंवा एखाद्या लहान सहान पार्टी जरी असली त्याच्याकडून होत नसते. तर अखिल भारतीय विकास परिषद ही मातृसंघटना आहे, 60 वर्ष जुनी संघटना आहे आणि यामध्ये मोठे मोठे दिग्गज असे मंत्री, खासदार, आमदार, मोठे मोठे समाजसेवक, आदिवासी सेवक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवक, काही पद्मभूषण पण आहे, काही पद्मश्री पण आहेत आणि ते एक राज्यपाल पण होते त्यावेळेस इथं आलेले आपले ते आसाम कलकत्त्याचे होते ते. तर त्यांनी पण पुढाकार घेतला आणि मग आम्ही शिष्टमंडळ गेलो, 7 जणाचं शिष्टमंडळ युनोमध्ये, त्यामध्ये मी पण होतो. तर त्यामधून आम्ही तो प्रस्ताव मंजूर करून आणला. हे सर्व श्रेय काँग्रेस पार्टीच्या त्यावेळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जाते, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवू आपण. आणि मग आता ते आणला पण दिवस तो. मग सुरुवात कुठून करायची, कोणत्या राज्यानं करायची? तर महाराष्ट्र हा पुढारलेला राज्य आहे. महाराष्ट्र हे म्हणजे आर्थिकदृष्ट्या असतील, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या हे पुढारलेलं राज्य समजलं जाते आपल्या देशभरामध्ये. मग आम्ही त्याची आणखी एक मीटिंग घेतली. मग आदिवासीचा विषय आहे तर मग आदिवासी विभागातून सुरू झालं पाहिजे. मग आम्ही शासन निर्णय काढला त्यासाठी. त्या शासन निर्णय काढला. त्या शासन निर्णयामध्ये हा आदिवासीजवळ मग पैसा नसतो आहे, काही मोजके लोक, पण त्यांनी नोकरी लागली की तो त्याच्याच गुंतत असतो, त्याचं घर चालवण्यात तो व्यस्त असतो. मग आम्ही शासन निर्णयाचा पण सल्ला दिला. मीच तो शासन निर्णय ड्राफ्ट केलेला आहे. तर त्यासाठी मग आश्रमशाळा लेवलवर 10,000 रुपये त्यावेळी 2012मध्ये, म्हणजे आजचे ते 50,000 रुपये आहेत. आणि प्रकल्प अधिकारी लेवलवर, ATC लेवलवर आणि राज्यस्तरावर तो कार्यक्रम ठरला पाहिजे. मग त्यासाठी आम्ही निधी ठरवून दिला. त्यावर मग सही केली मंत्रिमंडळाने आणि हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर आणि मग इतरही देशात मग चालू झाला. मग मध्य प्रदेशनं केलं, राजस्थानने सुरू केलं आणि आज पूर्ण देशभर हा कार्यक्रम चालू